जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, कारण एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे अनेक महत्त्वाची पदं रिक्त आहेत। शिवाय अनेक मंत्र्यांच्या खांद्यांवर अतिरिक्त जबाबदारी आहे, त्यामुळे तो भार कमी करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, अखेर जुलैचा मुहूर्त मिळाला असं म्हणायचं का? नक्कीच दीपक, आपण बघतोय गेले 2-3 महिने जेव्हापासून खरं तर एकनाथ खडसेंचा राजीनामा झाला त्यानंतर नुसतं चर्चेला उदाहरण होतं की नेमकी हा विस्तार कधी होणार आहे। दरवेळेला सांगितलं होतं की अधिवेशनाच्या आधी हा विस्तार होणार आहे। खरं तर गेल्या आठवड्यात केंद्राचा विस्तार अपेक्षित होता आणि त्यानंतर या आठवड्यात राज्याचा विस्तार देखील अपेक्षित होता, परंतु केंद्राचा विस्तार होत नसल्यामुळेच राज्यातील विस्तार जो आहे तो रखडलेला आहे। परंतु राज्यासमोर सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की 18 जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। त्याआधी सर्व नवीन मंत्र्यांनी भार घेऊन आपलं खातं समजून उत्तरासाठी तयारी करणं पण गरजेचंच आहे। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारवर दबाव आहे की लवकरात लवकर हा विस्तार व्हावा। त्यामुळे आता पुन्हा एकदा जी माहिती मिळते सूत्रांची की ती साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा विस्तार करण्यात येईल। लवकरात लवकर मंत्र्यांना मंत्रिमंडळ सामावून घेता येईल, जेणेकरून की त्यांना आपल्या संपूर्ण जो खात्याचा आहे तो अभ्यास करायला वेळ मिळेल। आणि आता राज्य सरकारपुढे सगळ्यात मोठं आव्हान हे देखील असणार आहे की नारायण राणेंसारखे विरोधी पक्ष नेते देखील आले आहेत, त्यामुळे सभागृहात त्यांना तोंड द्यावं लागणार आहे। त्यामुळे एकूणच राज्य सरकारची देखील कोंडी होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा विस्तार करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न आता सुरू होते। दीपक, रश्मी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यानंतर अनेक महत्त्वाची खाती रिक्त आहेत आणि अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर अतिरिक्त देखील भार आहे। त्यांचा भार कमी करण्याचा राज्य सरकारचा किंबहुना मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असेल।